सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना 21 जूनच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देते. ओके, शुभेच्छा एका दिवसाच्या द्यावा. आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करावा 21 तारखेलाच करावा. मग शासकीय सगळे सकाळी सकाळी सगळे शासकीय जेवढे काय आता ऑफिसर्स आहे तुम्ही सगळे एकत्र गॅदर होता. मग कुठतरी योगा ग्रुप असतो, आज आपण योगा डे सेलिब्रेट करू. मग छानपैकी 3-4 आसनं घालायची, योग हे करायची, जाताना कुठतरी वडापाव समोसा मिसळपाव खायचं, योग डे साजरा केला. हा साजरा करणारा दिवस नाहीच आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी सगळ्यांना सांगते की कौतुकाने अभिमान बाळगा. आपलं एन्शियंट नॉलेज आहे, भारतीय वंशातलं हे नॉलेज आहे आणि ते त्याला जगत मान्यता मिळालेली आहे आणि ती जगत मान्यता मिळाल्यानंतर एक अभिमानास्पद आहे आपल्यासाठी. परंतु जर मी दरवेळी मागच्या लेक्चरमध्ये पण मी विचारलं होतं की कोण कोण प्राणायाम करतं, कोण कोण रोज योगासनं करतं, तर तुमच्या एवढ्या 50, 60, 70 लोकांच्या मध्ये हार्डली माझ्याकडे एक 8-10 हात फक्त तुमचे वर होतात आणि बाकीचे लोक करत नाहीत. त्यामुळे हा योग डे किंवा आंतरराष्ट्रीय योग डे, इंटरनॅशनल योगा डे हा सेलिब्रेट एका दिवशी करण्यासारखा नाहीये. दिस इज फॉर द डे टू डे ऍक्टिव्हिटी. लक्षात ठेवा, ही रोज ऍक्टिव्हिटी होणं ही गरजेची गोष्ट आहे आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज त्या गोष्टीवर मला बोलावंसं वाटलं म्हणून आज मी तुमच्या पुढे इथे आलेले. मागचं लेक्चर आपण प्राणायामवर घेतलं होतं की प्राणायाम किती महत्त्वाचा आहे हे वो. आज मी तुम्हाला योग आणि कार्डियक पेशंट्स किंवा एक्झॅक्टली प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये योगाचं महत्त्व काय आहे या बाबतीत मी आज तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, अष्टांग योग कोणाकोणाला माहिती आहे? हातवर करा जरासे. नाही, योग ही जी काही कन्सेप्ट आहे किंवा हे जे नॉलेज आहे, हे ज्ञान आहे, हे पूर्वापार अगदी 5000 वर्षापूर्वीपासून जे वेदोक्त काळ असं म्हटलं जातं त्या काळामध्ये, त्या काळापासून पतंजली या ऋषींनी त्याच्यामध्ये एक अष्टांग योग म्हणून त्याचं हे लिहिलं गेलं आणि तिथून हळूहळू हळूहळू योगाचा प्रचार. त्याच्यात बरेचसे राजयोग आहे, हठयोग आहे, सहज योग आहे, खूप प्रकार आहेत. पण अष्टांग योग युजली आपण सगळ्यांनी सांभाळणं गरजेचं आहे. मी अष्टांग योग शिकवणार आहे आणि त्या प्रत्येक स्टेपमध्ये तुम्हाला कार्डियक पेशंट म्हणून किंवा डॉक्टर जायचं नाही. जसं आता मुंबईवरून काही लोक माझ्याकडे असं मी आलेला की डॉक्टर मला त्या बीपी डायबिटीजकडे जायचं नाहीये किंवा मला बीपी डायबिटीज आहे पण मला कुठलेही कार्डियक कॉम्प्लिकेशन्स नको आहेत किंवा मला बीपी डायबिटीज आहे किंवा माझं ब्लॉक डिटेक्ट झालाय पण मला सर्जरीला जायचं नाहीये, असे काही विचारांची जी विचारधारणा आहे त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट, अष्टांग योग मध्ये 8 अंग सांगितलेत. मध्ये येऊ नको आता. अष्टांग योगामध्ये 8 अंग सांगितलेत. त्या प्रत्येक अंगाच्या मध्ये एक 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 गोष्ट जेव्हा आपण करत जातो तुम्ही अल्टिमेटली स्वस्थ या गोष्टीकडे जाता. व्हॉट इज मीन बाय स्वस्थ? व्हॉट इज मीन बाय हेल्दी? हेल्दी म्हणजे काय? मला बीपी डायबिटीज नाहीये, मला काही होत नाहीये, मी काही डॉक्टरांकडे कुठे जात नाही, मला गोळी नाहीये म्हणजे मी हेल्दी, आय एम हेल्दी नाही. मी शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या जेव्हा मी हेल्दी आहे तर मी हेल्दी आहे. म्हणजे मी भरपूर पैसे आहेत माझ्याकडं, सगळे गोष्टी आहेत, माझ्याकडे काही कमतरता नाहीये, डिग्री आहे, पैसा आहे, बँक बॅलन्स आहे, सगळं आहे, पण मला समाजात कुठेही व्हॅल्यू नाहीये. लोक मला विचारत नाहीत, कोणी माझ्याकडे येत नाही, कोणी माझ्याकडे जात नाही, काही संबंध नाही. इज इट कॉल लाईफ? कारण आपण प्राणी आहोत, आपण कळपात राहतो आणि कळपामध्ये राहताना सुद्धा काही गोष्टी ह्या एकमेकाशी म्हणजे काय म्हणतात, कळपात राहून सुद्धा या गोष्टी आपण सांभाळल्या पाहिजेत. म्हणून अष्टांग योगाची जी सुरुवात आहे ती सुरुवात पहिल्यांदाच होते ती यम नियमांपासून. कारण बीपी असो, डायबिटीस असो, स्ट्रेस इंड्युस्ड बीपी वाढणं, स्ट्रेस इंड्युस्ड तुम्हाला डायबिटीज होणं, दिस इज व्हेरी कॉमन. ओके, खूप कॉमन आहे. एक छोटे जोक म्हणून सांगते तुम्हाला की एक ऑर्थोपेडिक्स डॉक्टर असतात आणि ते सकाळी सकाळी लवकर ओपीडीत येतात. मग नर्स विचारतात, अरे वा डॉक्टर आज लवकर आलात तुम्ही? तर ते म्हणतात, नाही, कालच आंतरराष्ट्रीय योग दिवस झाला, बऱ्याच लोकांनी हौसेनौसेनं योगा केला असणार आहे, आज नक्की ते माझ्याकडे येणार. म्हणजेच तुम्ही कधीतरी जर एखादी गोष्ट जर करायला गेलात तर ती तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. ऑफकोर्स पहिलं वाक्य आहे, योग वगैरे करण्याच्या आधी ते अंडर सुपरविजन करा, तुमच्यासाठी जास्त चांगलं आहे. पहिलं आहे ते म्हणजे यम नियम. बीपी का वाढतं? रक्तवाहिन्यांचा कडकपणा येतो. बीपी कधी वाढतं? स्ट्रेस इंड्यूस जास्त वाढतं. फोन बंद करा, फोन बंद करा. स्ट्रेस इंड्यूस जास्त वाढतं किंवा जेव्हा तुमचे कॉर्टिसोल लेवल्स वाढतात, स्ट्रेस वाढला की कॉर्टिसोल लेवल वाढतात, त्याचा परिणाम रक्तवाहिन्यांवर होत असतो. तुमचे एक्सरसाइज वगैरे झाल्या नाहीत, लवचिकता नाहीये तुमच्या मसलला, म्हणजे जसं बाकीचे मसल्स आहेत,
हाताचे पायाचे. तसेच कार्डियक मसलला जर त्याच्यामध्ये लवचिकता नसेल तर मात्र तुमच्या शरीरामधले नायट्रिक ऑक्साईड लेवल्स पण कमी पडत असतात, काही ग्रोथ फॅक्टर्स कमी पडतात. एन्जिओजेनेसिसचं काम ज्याला म्हणतात, एन्जिओजेनेसिस म्हणजे एक रक्तवाहिनी जरी रक्तप्रवाहाने काही थांबली तर छोट्या 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 केशवाहिन्यांचं जाळं तयार होऊन त्या भागाचा ब्लड सप्लाय जो सुधारला जातो. या सगळ्या गोष्टी ह्या कुठेतरी कोरिलेट करतात तुमच्या स्ट्रेस फॅक्टर्स. मग आता स्ट्रेस कमी करायचा असेल तर पहिला कन्सेप्ट आहे तो म्हणजे यम आणि दुसरा कन्सेप्ट आहे तो म्हणजे नियम. यम कोणाला माहितीये? सगळ्यांनाच माहितीये. मग दिवाळीचा पहिला दिवस असतो यम दीपदानाचा, की आपण काय करतो, दक्षिणेकडे दिवा लावून ठेवतो आणि मग तिथं तो कणकेचा दिवा, मग त्याच्यात तेल घालायचं आणि मग नमस्कार करायचा. दक्षिणेकडेच का करतात माहित नाही, असं काय त्या दिशेला वाईट आहे मला माहित नाही, पण लोक उगीच तिकडे करतात आणि म्हणतात माझ्या घरावर तुझी नजर नको पडायला, म्हणजे बाकीच्या कुणावर पण पडू दे असा अर्थ न करता की आपण यमाला म्हणतो की अरे बाबा नको यूज, मृत्यू हा जवळ नाही आला पाहिजे. पण मी खरं सांगतो, जो कोणी XYZ तो व्यक्ती असेल, ती काय एक कन्सेप्ट असेल किंवा ती एक सुपरनॅचरल पॉवर असेल, ती पॉवर ग्रेट आहे. कुणीतरी खुर्ची सोडल्याशिवाय दुसऱ्या खुर्चीवर येऊन बसेल का? सगळ्यांनी जर असं म्हटलं तर कसं चालेल? त्यामुळे कुठलाही ह्या यमाबद्दल मी बोलत नाही. हे जे यम आहेत ते स्वतःला बांधून दिलेले काही नियम आहेत. ओके, त्यातला पहिला आहे ते म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. आता मी सिंपल मध्ये करते, काय लक्षात ठेवू नका एवढं. अहिंसा कायिक, वाचिक, मानसिक. कुणाला मारतो तोडतो पण बोलू नका, कृतीत पण करायला जाऊ नका, विचारात पण असले वाईट गोष्ट आणू नका जेणेकरून मानसिक ताण वाढतो. बघा, एखाद्याला पटकन प्यार की झप्पी मुन्नाबाई MBBS मध्ये खूप छान शिकवलं आपल्याला. किती जणांनी ते पाळलं? कुणीच पाळत नाही. पूर्वी आपल्याकडे भेटायची पद्धत, हिंदू असो, मुस्लिम असो, कुठल्याही धर्माचा असो, पद्धत होती की आल्यानंतर हात हातात घेणं आणि प्यार की झप्पी देणं. आता तुम्ही कोविडच्या भीतीनं कुणाला झप्पी द्यायला जाते, नको बाबा त्याचं इन्फेक्शन नको. पूर्वीच्या लोकांना होतं का हा विचार? नाही. मग कदाचित मला असं वाटतं की ते त्या विचारच करत नव्हते कुठल्या इन्फेक्शनचा. भरपूर इन्फेक्शन्स ते इकडे तिकडे 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 कॅरी करत असणार आहेत कदाचित, आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये इम्युनिटी आपोआप डेव्हलप होत पण असणार. सो अहिंसा, प्यार की झप्पी देताना आनंद वाटतो. एखाद्याला खानकन उडवताना कधी आनंद वाटतो का? नाही, मन उद्विग्न झालेलं असतं. दुसरं आहे ते म्हणजे सत्य. खोटं बोलण्यासाठी भरपूर ताण द्यावा लागतो, खरं बोलायला कधीच ताण द्यावा लागत. खूप छान पद्धतीने इझी तुम्ही खरं बोलू शकता. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे अपरिग्रह. वाजवीपेक्षा जास्त संचय करू नका, की जेणेकरून जर हातातनं सुटलं तर मला भीती वाटेल, माझ्या 3 पिढ्या बसून खातील असं मी कमवून ठेवलंय आणि मला काही हे नाहीये, पण ते जाईल का इकडे जाईल का म्हणून मग घराला इकडे कुलूप लावा, तिकडे कडी लावा, ग्रिल लावा, मोठं कुलूप लावा. असं करत करत जेव्हा रात्री तुम्ही झोपायला जाता की मग तो जो ताण आहे ना शेवटी, त्यामध्ये ठीक आहे मला मिळालं ते माझं, मला नाही मिळालं ते नाही मिळालं माझं, असं करून. किंवा अपरिग्रहाचा अर्थ आहे लोभ करू नका, दुसऱ्याची गोष्ट माझ्याकडे यावी अशी अपेक्षा करायची नाही. त्याच्याकडे 4 व्हीलर आहे, त्याच्याकडे सिडान आहे, त्याच्याकडे कुठली वेर्ना आहे, लिनी आहे, आणखी कुठल्या गाड्या आहेत, BMW आहे, काय राव माझ्याकडे केवढी छोटी गाडी आहे. मी त्या बाबतीत खरंच एक कौतुकाची गोष्ट सांगते. मी जेव्हा पहिल्यांदा BMW घेतली होती तेव्हा माझ्या सासूबाईंना त्या गाडीत बसून आम्ही फिरायला एक चला हे करूया म्हणून घेऊन गेलो. आणि त्याच्या आधी मला वाटते माझ्याकडे XUV लिनी वगैरे अशा एक गाडी होती. तर त्यांना आम्ही विचारलं की कसं वाटतंय आई, कसं वाटतंय आता? त्यामुळे काय वेगळं नाही वाटत, मागच्या गाडीत वाटते तसंच हे आपण गाडीत वाटतं. आणि त्या दिवशी रिअलाइज झालं की खरंच आहे ना, काय AC आहे इकडे आहे तिकडे आहे, फक्त सस्पेन्शन आणि ह्याचा. पण सस्पेन्शनचा विचार आपण भारतीय लोकांनी करण्यात काही मजा नाहीये, कारण किती काही करा आपलं सस्पेन्शन हे कधीच रोड आपले हे राहणार नाहीयेत. सो त्या पण गाडीत हादरे बसणार आहे, ह्याही गाडीत बसणार आहे. सो काय त्याच्यामध्ये बिग डील काय? सो अपरिग्रह, अहिंसा, सत्य, अस्तेय म्हणजे चोरी करू नका. चोरी म्हणजे दुसऱ्याचं माझ्याकडे येण्याचे लुबाड नका, लोभ करू नका. अपरिग्रह, वाजवीपेक्षा जास्त संचय करू नका, जेणेकरून त्या गोष्टीचं जर एखादी गेली तर आपल्याला स्ट्रेस येतो. कुणी जाऊन हिरे माणके सोनं नाणं खात नाही. कुठलाही मनुष्य असू दे, तो घरी जाऊन धान्य, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, सॅलड, भाज्या हेच खाणार आहे. आपण सोनं नाणं खात नाही, बँक बॅलन्स खात नाही, पैसा खात नाही. त्यामुळे त्याच्या बाबतीत जो अट्टहास केला जातोय तो कृपा करून चुकीचा आहे. येणाऱ्या नवीन पिढीसाठी मी याने सांगते, पूर्वीचे लोक एवढे विचार करायचे नाहीत. पूर्वीचे लोक काय विचार करायचे? माझ्या फॅमिलीला शेल्टर असेल तेवढं घर आहे का? मी माझं कुठलं कर्ज नाही, काय नाही, काय नाही, मी कोणाच्या दारात जात नाहीये.
माझ्या घरात रोज आपली सुखाची भाजी भाकरी होतीये ना, ते हॅपी असायचे. आता मात्र आपल्याकडे कन्सेप्ट बदललेला आहे. माझ्या मुलीच्या लग्नामध्ये 3 स्वीट तर पाहिजेच पाहिजे. अरे ते स्वीट खाऊन, ती रिफाईंड शुगर खाऊन जर डायबिटीज होतो, तर समाजात डायबिटीज वाटण्यापेक्षा थोडं वेगळं चेंज करा. आपण चेंज करू शकतो. अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि शेवटचा आहे ते म्हणजे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे कामवासनेपासून लांब राहा असा अर्थ नाहीये. सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे ब्रह्मासारखं आचरण करा. ब्रह्मासारखं आचरण म्हणजे काय? सकाळी लवकर उठणं, जे काही पठण वगैरे करणं, नामस्मरण करणं, चांगलं सात्विक आहार खाणं, ह्याला ब्रह्मचर्य असं म्हणतात. आणि व्यभिचार नको, ह्याला म्हणतात ब्रह्मचर्य. कारण कुठलाही व्यभिचार करताना मानसिक भयंकर ताण असतो. फॉर एक्झाम्पल, घरवाली बाहेरवाली, अगर आपण व्यभिचारच्या ह्याच्यात आपण घरवाली बाहेरवाली म्हणू, तर बाहेरवालीला लपवताना त्याला किती तणाव हे करायला लागतात. त्यामुळे जे पदरात पडलं पवित्र झालं सोडून द्या, काही फारसा विचार करण्यात अर्थ नसतो. असे करून तुम्ही तुमच्या याच्यामधून थोडंसं स्टिकअप राहणं गरजेचं आहे. त्यानंतरचे ते म्हणजे नियम. कुठले नियम आहेत? तर 5 प्रकारचे नियम आहेत. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. मग हे नियम म्हणजे काय? तुम्हाला स्वतःचे निर्बंध आहेत, मनावर घातलेले, आत्ता मनावर घातलेले होते, आणि हे निर्बंध आहेत ते स्वतःवर. जसं रोज आंघोळ केल्याशिवाय मी चहा घेत नाही असं म्हणणारे कर्मठ लोक खूप आहेत. ते काही चुकीचं नाहीये, ऍक्च्युली बरोबर आहे. कारण डायजेस्टिव्ह कॅपॅसिटी आंघोळ केल्यानंतर जर तुम्ही खाल्लत तर तुमचा जो काही ब्लड सप्लाय तो प्रॉपरली त्याच्याकडे जातो. जर आधी खाल्लत आणि मग आंघोळ केलीत तर पहिला ब्लड सप्लाय हा आधी डायजेशनकडे जायच्या ऐवजी तुमच्या स्किनकडे वगैरे जातो आणि मग तुम्हाला इंडायजेशन होतं. त्यामुळे ते कर्मठपणा त्याला म्हणू नका. पण सकाळी सकाळी उठून जसं तुम्ही अंगाला फेअर अँड लवली लावता तसं मन फेअर अँड लवली होण्यासाठी सुद्धा प्रयत्न पाहिजे. सो शौच म्हणजे अंतर्बाह्य स्वच्छता, मनाची स्वच्छता. दुसरं आहे ते म्हणजे संतोष. बाहेर तुम्ही बुड्ढा बघितलाय, चायनीज बुड्ढा? काही फेंगशू ॲटम बिटम काय प्रकार नाहीये. सगळ्यांच्या घरात असेल चायनीज बुड्ढा, गळ्यात माळा घातलेला, तोंडात बेडूक, त्याच्या तोंडात एक नाणं, आणि मग ते असं ठेवलं तर भरपूर पैसा येतो, XYZ. नाही, तो बुड्ढा बघितलात कधी? तो स्माइली आहे, हात वर केलेत त्याने आणि निवांत राहिलाय. मौज में रहो, कुछ टेंशन नहीं लेना है, लाइफ ऐसा ही अच्छी तरह से जाने वाला है. सो दॅट इज कॉल्ड एज अ चायनीज बुड्ढा, किंवा त्याला काय म्हणतो आपण, संतोष. नेहमी आनंदी राहावा, खुशाल राहावा. तप, एखाद्या गोष्टीचं सातत्य. आता एक लक्षात घ्या, हे जे मी शौच, संतोष वगैरे सांगितलं ह्याने काय आहे? तुमचा मानसिक ताणतणाव कमी होत निघालेला आहे. अल्टिमेटली त्याचा परिणाम तुमच्या बीपीवर होणार आहे, कॉर्टिसोल लेवल्स कमी येणार आहेत, बीपी डायबिटीज पासून तुम्ही ऑलरेडी लांब राहणार आहे. दुसरं आहे ते म्हणजे काय म्हटलं मी? तप, एखाद्या गोष्टीचं तप करणं, चांगल्या गोष्टीचं सातत्य करणं. जसं मला माझी तब्येत चांगली ठेवायची, कविता मॅडम तुमच्यासाठी सांगते, मला माझी तब्येत चांगली ठेवायची, त्याचं सातत्य पाहिजे. डॉक्टरांनी सांगितले रोज एक्सरसाइज करायचं आहे, त्याचं सातत्य पाहिजे. ह्या गोळ्या तुमच्या शरीरासाठी चांगल्या आहेत, तुमचं बीपी डायबिटीज कंट्रोलमध्ये राहणार आहे. यू शुड टेक इट रेग्युलरली. मग आज मी बीपीची गोळी घेतली, 2 दिवस घेतलीच नाही, राहू दे की कंटाळा केला, माझ्या बरोबरचा मित्र काही सुद्धा खात नाही, निवांत जगतो, त्याला काय होत नाही, मला काय होणार आहे? माझं वय त्याचं वय, प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं असतं. त्यामुळे ज्या एखादी गोष्ट जर चांगली आपण ठरवली तर त्याच्यासाठी सातत्य असणं म्हणजे तप. आणि म्हणून ज्याला रेग्युलरिटी आहे त्याला कार्डियक पेशंट, कार्डियक कॉम्प्लिकेशन पासून तो लांब राहतो. आतापर्यंत मॅक्सिमम लोक असे माझ्याकडे आलेले आहेत जे बीपी आहे, डायबिटीज आहे, मेडिसिन रेग्युलर घेतलेलं नाहीये, अचानक बीपी शूट झालं, स्ट्रोक बसला, शुगर कंट्रोल राहिली नाही, हार्ट अटॅक आला, हार्ट मसल वीक झाले, असे पेशंट्स हे येतात. आणि जर त्यांची हिस्ट्री घेतली तर हा मला बीपी डायबिटीज आहे पण मी गोळ्या बंद करून टाकल्या. का बंद केल्या याचं कारण त्यांना विचारायचं नाही, मी बंद केल्या. मला डॉक्टरांनी रक्त पातळवायची गोळी सांगितली होती पण मी घेतली नाही. का नाही घेतली? तर नाही डॉक्टर, मला असं वाटतं परत गोळ्यांची सवय लागेल मला. नको डॉक्टर. अशा काही मुळमुळीत त्याला तप हे तुम्हाला मदत करतं. म्हणून योग का शिकायचा असतो? तर योग सुरुवात होतो तो यम नियमांपासून. आणि सगळ्यात शेवटचा आहे ते म्हणजे स्वाध्याय, दृक श्राव्य स्वाध्याय. चांगल्या गोष्टींच्या सानिध्यात जा, चांगलं ऐका, चांगलं हे करा. पूर्वीच्या गावामध्ये कीर्तन असायचे, प्रवचन असायचे आणि लोक त्या ठिकाणी जायचे, चांगले विचारांची देवाणघेवाण व्हायची. अभी वैसा होता है क्या? नहीं. अभी हम कहाँ पे जाते? पॉलिटिशियन्स लोकांच्या आपण कुठल्या तरी सभेला जातो, तेच ऐकतो. काय जगात घडतंय त्याच्यापेक्षा काय मज्जा चालली आहे. अरे कशाची मज्जा काय? यू शुड थिंक अबाउट युअर बॉडी, युअर सोल. तुमच्या आत्म्याचा, तुमच्या शरीराचा तुम्ही विचार करा, ना की दुनियेत काय चाललंय त्याच्यावर विचार करण्यापेक्षा स्वतःवरचा विचार करा. स्वाध्याय,
दृक श्राव्य स्वाध्याय, आणि सगळ्यात शेवटचं ईश्वर प्रणिधान। भगवान किसी ने देखा नहीं, अल्लाह को देखा है आपने? नहीं, मैंने भी गणपति किसी शंकर को नहीं देखा है, लेकिन कहीं तो सुपर नॅचरल पॉवर है जिसका कंट्रोल है सबके हाथ में। मग सगळ्यांची हडं सेम आहेत, बोन्स म्हणजे बोन सेम आहेत, तुमचे ब्लडचे सगळं हे सेम आहे, पॅरामीटर सेम, सगळं सेम, तो वो तो सुपर नॅचरल पॉवर है। कोई आता है कोई जाता है, वो भी तो किसी के हाथ में है। त्या ईश्वराप्रती, त्या सुपर नॅचरल पॉवर प्रती प्रणिधान होणं, स्वतःला सरेंडर करणं, ती मानणं, ह्याला म्हणतात ईश्वर प्रणिधान। कारण बघा किती टेन्शन आलं तर आपण देवाजवळ जातो, हात जोडतो, म्हणतो देवा सगळं व्यवस्थित कर, देव दिसतोय का, कुठं आहे का, भेटलाय का, काही नाही, पण एक कॉन्फिडन्स मात्र येतो। आणि कॉन्फिडन्स लेवल वाढवणं म्हणजेच दोन प्रकारच्या सिस्टीम असतात, एक सिम्पॅथेटिक आणि दुसरी असते ती पॅरासिम्पॅथेटिक। जेव्हा तुम्ही रिलॅक्स मूडमध्ये असता, छान कॉन्फिडन्स लेवल तुमची व्यवस्थित असते, तेव्हा तुमच्या शरीरातली पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट होते, आणि जेव्हा तुमची बॉडी स्ट्रेसमध्ये असते तेव्हा तुमच्या शरीरामध्ये सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जशी ऍक्टिव्हेट होईल तसं हॉर्मोनल काही चेंजेस होतात, त्याचा परिणाम तुमच्या मसलवर, रक्तवाहिन्यांवर, सगळ्यांवर होतो आणि हार्ट डिजीज सुरू होतात। त्यामुळे ईश्वर प्रणिधान वगैरे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याने तुमच्या नर्वस सिस्टीमवर इम्पॅक्ट होतो आणि अल्टिमेटली सगळे शुगर बीपी कंट्रोल राहणार आहे। त्यानंतरची गोष्ट असते म्हणजे हे 5 प्रकारचे यम नियम बाळाला सुरू केलं तिथून तुमची स्ट्रेस लेवल कमी व्हायला सुरुवात होते। पुढचा पार्ट आहे तो आसनांमधला आहे। मी मगाशी जसं बोलले, एखाद्या कुठल्याही योग ट्रेनर किंवा योग टीचर, योग गुरु जे असतात त्यांच्याकडून तुम्ही ती हे घ्या। अजून काही दिवसांनी ते वर्ग पण मी आता इथे सुरू करणार आहे की ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी काही योगाची आसनं आणि प्रत्येक व्याधीनुसार, प्रत्येक त्या कंडिशन, शरीराच्या कंडिशननुसार काही वेळा आम्ही योगासनं वगैरे सांगतो, तर ती आसनं करणं गरजेचं आहे। आता व्हॉट इज आसना? स्थिर सुखासन म्हणतात, एखाद्या पोजमध्ये जाऊन कंटिन्युअसली थांबणं। ओके, बाकी आता काही विचारणार डॉक्टर मला ह्यातलं काही येत नाही, मला फक्त शवासन माहिती आहे, रोज संध्याकाळी करतो, दुपारी करतो, नाश्ता झालं की करतो। रिटायर्ड माणसांचं आवडतं आसन शवासन, तेवढं सगळ्यांना माहीत असतं। पण आसनांच्या मधून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे फ्लेक्सिबिलिटी। मसलची जशी जशी टोन येतो बघा, वय जसं वाढेल तसं आपल्या मसलचा टोन जातो, मग आपण काय म्हणतो वर्कआउट करा, वर्कआउट करा, वर्कआउट करा। आसनं करणं आणि फिजिकल एक्सरसाइज करण्याचा जो प्रकार आहे तो मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेला आहे की कुत्रा जास्त वेळा श्वसन करतो तर तो इतके वर्ष जगतो, 15 वर्ष जगतो। माणूस 18 ते 20-22 वेळा श्वसन करतो, तो 80 वर्ष जगतो। हत्ती 9 वेळा श्वसन करतो एका मिनिटामध्ये, तो 150 वर्ष जगतो। आणि कासव एका मिनिटामध्ये एका वेळी करतो। तर म्हणजे असं करता म्हणजे श्वासाची गती, म्हणजेच लोकांना जी सवय आहे की मी रोज चालतो डॉक्टर, मला काही हे नाहीये, तर जर तुम्ही चालत असाल 45 मिनिट टू 1 तास तुमचं चालणं ठेवा, हे गरजेचं आहे। पण सायमल्टेनियसली योगासनं करणं ही गरजेची बाब आहे, कारण जसं शरीराला फ्लेक्सिबिलिटी मिळतं तसं तुमच्या कार्डियक मसलना पण फ्लेक्सिबिलिटी येते। जसे कार्डियक मसलला फ्लेक्सिबिलिटी येते, सर्क्युलेशन वाढलं तर जे काही न्यूट्रिएंट्स खाताय वगैरे ते प्रत्येक पेशींपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं, ती गोष्ट साध्य होते। त्याहीपेक्षा पुढची गोष्ट, हार्ट मसल वीक आहे, हार्ट फेल्युअरचा जो पेशंट आहे त्याची फ्लेक्सिबिलिटी वाढण्यासाठी आसनं खूप मदत करत असतात। तुमच्या हार्ट रेटमध्ये जे कमी जास्तपणा होतो, व्हेरिएशन्स होतात, तो कंट्रोल करायला, ते कमी करायला, ती बाब म्हणजे हार्ट रेट कंट्रोल करायला योगासनं मदत करत असतात। त्यामुळे आसनं करणं ही खूप गरजेची बाब आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की जो तुम्हाला आतापर्यंत कोणालाही माहित नाही, प्रत्येक आसन हे तुम्हाला एक मूल्य शिकवत असतं। मूल्य माहिती आहेत? तत्व, आयुष्य जगण्याची काही तत्व असतात। जसं सुखामागून दुःख आहे, दुःखामागून परत सुख येणार आहे, असं ही चक्र राहणार आहे, हे आपल्याला तुम्हाला चक्रासनातून शिकवत असतो। म्हणजे जेव्हा तुम्ही हात वर असे नेता 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 पूर्ण ठीक आहे हे येणार आहे, पुन्हा पूर्वस्थितीत तुम्ही येणार आहे, काही काळजी करण्यासारखं नाहीये। जसं भुजंगासन असतं, भुजंगासन मध्ये काय होतं, आपण कमरेपर्यंतचा भाग वरती आणतो, म्हणजे किती मोठा शत्रू पुढे आला तर तो साप आहे, तो छोटा आहे, त्याला माहिती आहे की त्याची एवढी कॅपॅसिटी नाही, त्याला ऐकू पण येत नाहीये, व्हायब्रेशनवर तो सगळं हे करतो, पण तो फणा असा काढून उभा राहतो की ती कॉन्कर स्थिती असते, ती कॉन्कर स्थिती राहण्याची हे आपल्याला भुजंगासन शिकवत असतं। जसं पर्वतासन मध्ये काय की पर्वतासारखं आपण जसं स्थिर पर्वत कसा असतो, स्थिर आहे,
अजिबात इकडे तिकडे हालचाल नाही, एक ठामपणे उभा आहे, अशा पद्धतीने तुमची मानसिकता होत असते. म्हणून आसनांमधून मूल्य हे पाहिजे. मी बऱ्याचदा माझ्या लेक्चर्समध्ये म्हणलेलं आहे की शाळेत सगळं शिकवतात, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी सगळं शिकवतात, पण मूल्य शिक्षणाचा 1 तास हा रोज व्हायला पाहिजे. रोज, आय मीन टू से रोज, ॲटलिस्ट 5 to 10 मिनिट्स रोज एक मूल्य मुलांना शिकवणं गरजेचं आहे, कारण येत्या काळामध्ये त्याची खूप गरज भासणार आहे. त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे पहिलं यम झाला, दुसरा नियम झाला, तिसरं आसन झालं आणि चौथा भाग आहे तो प्राणायाम. ह्याच्यावर आता मी जास्त बोलणार नाही. ब्रीदिंग एक्सरसाइज जर केला तर सर्क्युलेशन प्रॉपर राहतं, ऑक्सिजनचा पुरवठा मॅक्सिमम प्रत्येक पेशीला दिला जातो, त्यामुळे बीपी कंट्रोल राहतं. पण प्राणायाम केल्यामुळे रेज्युनेशन होण्याला मदत होते, तारुण्य किंवा चेहऱ्यावरचा एक प्रकारचा जो तेज असतो तो प्राणायाममधून डेव्हलप होत असतो. आणि सगळ्यात शेवट म्हणजे चौथा प्राणायाम, पाचवा आहे ते म्हणजे प्रत्याहार. ओके, म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी अशी 8 अंग आहेत. तर त्यातलं प्रत्याहार म्हणजे काय, तर इंद्रियांना त्याच्यापासून परावृत्त करणं. आपली इंद्रिय माहिती आहेत, सेन्सरी सिस्टीम्स कुठले कुठले, बघणं, ऐकणं, जीभ, रसनेंद्रिय म्हणतात, त्वचा आपली स्पर्श, आणि नाक म्हणजे मला वाटतं वास. ओके, तर याचा अतिरेक कुठं होता कामा नये. फॉर एक्झाम्पल, जसं तुम्हाला एखादं इंद्रिय एखाद्या बाजूला जातं, म्हणजे तुम्ही डायबिटीजचे पेशंट आहात आणि तुम्हाला कार्बोहायड्रेट चालणार नाहीयेत, तुम्हाला पिष्टमय पदार्थ जास्त घेऊन चालणार नाही, धान्य खायचं नाहीये, पण मी धान्य पण खातो, वाजवीपेक्षा जास्त खातो, वारंवार खातो, माझ्या इन्सुलिन रेजिस्टन्सची बोंबाबोंब उडवतो, म्हणजेच मी बरा होईन का, तर त्यापासून माझं इंद्रिय मी कंट्रोल करतो. जसं मला स्मोक करायची इच्छा असते, ज्याला प्रत्याहार शिकतो, हे यम, नियम, आसन, प्राणायाम मध्ये माणूस आपोआप प्रत्याहारकडे जातो, इंद्रिय कंट्रोलमध्ये राहतात. त्यामुळे व्यसनाचा जो भाग आहे तो कंट्रोल होणं आपोआप सुरू होतं. कारण मी सगळ्यांना सांगते की हार्ट डिझीज होण्यामागचं पहिलं कारण आहे ते म्हणजे तुमची व्यसनाधीनता. त्यातल्या त्यात स्मोकर्स आर व्हेरी कॉमन. स्टॉप युअर स्मोकिंग ॲट ऑल. अल्कोहोल कन्झम्पशन, एक्सेस घेणं किंवा तंबाखू खाणं, तंबाखू इथं ठेवून काम करणं, मिशरी लावणं, असे जे काही गोष्टी घडतात त्यामध्ये आपोआप यापासून तुमचं मन हे हळूहळू परावृत्त होतं. पुढचं आहे ते म्हणजे ध्यान, धारणा. ध्यान, कॉन्सन्ट्रेशन, एखाद्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करणं. आता ह्यालाच तुम्ही मेडिटेशन म्हणता. तुम्हाला बरेच डॉक्टर म्हणतात हा तुम्हाला बीपी आहे, डायबिटीज आहे, हार्ट अटॅक येऊन गेलाय, आता असं झालंय, फॉर एक्झाम्पल तुमची सर्जरी झाली, प्लास्टी झाली आहे, बायपास झाली आहे, मग आता काय करू डॉक्टर, तेलकट तुपट खाऊ नका, गोडापासून लांब राहा, मेडिटेशन करा, एवढं फक्त तुम्हाला कुठतर चिठ्ठीवर लिहून देतात आणि सोडून देतात. पण डॉक्टर मेडिटेशन करायचं कसं? मेडिटेशनला सगळ्यात पहिली गोष्ट काय माहितीये, एखाद्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन. मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देते. एक साधू असतात, योग गुरु असतात, त्यांच्याकडे हे शिकण्यासाठी, ध्यान शिकण्यासाठी एक मुलगा जातो आणि तो म्हणतो नाही नाही मला गुरु काय पण करा गुरुजी, मला तेवढं ध्यान शिकवा. ते म्हणतात बैस बाळा. मग ते सगळी स्वयंपाकाची तयारी वगैरे करतात, मग स्वयंपाक करतात, स्वतः जेवतात, त्यालाही जेवायला देतात, परत ते उठतात, सगळं घर साफसफाई वगैरे करायला घेतात. तो मुलगा ऑब्झर्व करत असतो. परत ते संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करतात आणि मग परत संध्याकाळचा स्वयंपाक करतात. तर ते म्हणतात की मग तुम्ही ध्यान कधी करता? तर ते म्हणतात मगाचपासून मी काय करतोय, मी जी गोष्ट करेन ती फुल कॉन्सन्ट्रेशनने करेन, त्या गोष्टीवर लक्ष देऊन करेन, आपोआप ध्यान होऊन जातं. ध्यानासाठी वेगळी काही गरज नाही, पण एक ट्रिक फक्त सांगते. जेव्हा तुम्ही ध्यान करत असता तेव्हा मात्र तुमचं श्वासावर लक्ष केंद्रित पाहिजे. मी बंद केले डोळे, मी ध्यान करतोय आणि कुठतरी आवाज येतोय, बहुतेक ती सभा सुरू झाली वाटतं, कुणाची XYZ, BJP, काँग्रेस, राष्ट्रवादी, त्यांची कुठतरी आवाज येत असतो. परत तुम्ही ध्यान करता, फोडणी करपली वाटतं, परत तुम्ही जाता, मी कालच संडलची उदबत्ती आणली होती, ती न लावता ही जुनी कुठली तरी उदबत्ती आज लावलेली, किती वेळा सांगितलं. असे विचार तुमच्या डोक्यात इतके येतात. किंवा जे गव्हर्नमेंटची लोक आहेत, आता मला ऑफिसमध्ये जायचंय, आज एवढं काम आहे, तेवढं काम आहे, इलेक्शन तोंडावर आहे, मग इलेक्शनची ड्युटी लागलेली आहे मला. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता ऑफिसमध्ये असता, तुम्ही म्हणलात मी 4-4.5 लोक माझ्या हाताखाली आहेत, मग ह्याचं काय, मग त्या डिपार्टमेंटचं काय, त्या मी कसं करू, हे तुम्ही ध्यान करताना जर करत असाल तर तुम्हाला मेडिटेशनमधून जे रिलॅक्सेशन आहे ते कधीही मिळणार नाही. सो रिलॅक्सेशन इज इक्वल टू
कार्डियक डिझीज पासून तुम्ही लांब राहता, हार्ट अटॅक पासून लांब राहण्यासाठी रिलॅक्सेशन खूप गरजेचं आहे. रिलॅक्सेशन इन द सेन्स डेस्टिनेशनला कुठल्या तरी जातो मी, निवांत निसर्गाच्या ठिकाणी जातो, निवांत बसतो आणि तिथं बसून मी ऑफिसची कामं करतो. आजकाल नवीन फॅड निघालेलं आहे वर्क फ्रॉम होम, आणि जे वर्क फ्रॉम होम करतात ते लोक मनालीत पण जाऊन राहतात. मनालीमध्ये आता मोठे मोठे हॉस्टेल्स झालेले आहेत. मोठ्या अशा ह्या महाबळेश्वरला वगैरे लोकांनी हॉस्टेल बांधलेले आहेत की वर्क फ्रॉम होम करणाऱ्या लोकांसाठी तिथं. तर म्हणे चला निसर्गाच्या सानिध्यात मी स्ट्रेस घेऊन काम करतो, मला रिलॅक्सेशन मिळतं. नेवर गो थ्रू दॅट. तुम्ही ह्या बाबतीत जाऊ नका. तुम्ही जिथे आहे, एकनाथ महाराजांचा जो काही कन्सेप्ट आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे. मी आता घरात आहे, मी घरात कॉन्सन्ट्रेशन देणार आहे. मी ऑफिसमध्ये मी तेवढंच काम करणार आहे. मी आणखी कुठं मित्रांच्या बरोबर गप्पा मारत बसलोय, मी तेवढाच विचार करणार आहे. मला आता झोपायचंय, मी फक्त झोपणार आहे, मी दुसरा कुठलाही विचार करणार नाही. जशी परिस्थिती आहे, जसं मला देवाने दिलेले ठेवलेलं आहे त्यात मी खुश आहे. सो ध्यान, धारणा, समाधी ही गोष्ट आपल्यासारखी नाहीये. ते फार त्याच्यासाठी खूप मोठी साधना आणि हे लागते, त्यामुळे त्या बाबतीत मी बोलणारही नाहीये. पण ऍटलिस्ट तुम्ही ध्यान धारणापर्यंत तुम्ही धारणा धारण करणं, एखाद्या गोष्टीची रेग्युलरिटी आणणं, धारण करणं, ते जे मननिग्रह केलेलं आहे ते रेग्युलरिटी धारण करणं, अशा पद्धतीने योग आहे. सो योग इज इक्वल टू नुसती आसनं करणं आणि प्राणायाम करणं, आणि योग इज इक्वल टू ह्याच्यात म्हणजे मी कसाही वागतो, काहीही करतो आणि मी आसनं करतो. आणि बरेच पेशंट्स मला सांगतात की डॉक्टर मी रोज चालतो, मी रोज योग करतो, रोज आसनं करतो, तरी मला हार्ट अटॅक का आला. जर तुम्ही चिंता कॅरी करत असाल आणि त्यानंतरचा सगळ्यात बंद करा. त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे, कुठंतरी असं लिहिलेलं असतं की योग केल्यानंतर, योगासनं केल्यानंतर, सर प्लीज फोन बंद करा, होत नाहीये, द्या तो. अच्छा तिकडे वाचतोय का, सॉरी, ठीक आहे. सो बऱ्याचदा असं की कोणीतरी तुम्हाला सांगतं की योगासनं केली तर तुम्ही कायम तरुण दिसाल, योगासनं केली तर वेट लॉस होतो. माय डिअर फ्रेंड, फक्त आसनं करून वेट लॉस होणार नाहीये. वेट लॉस पर्स द्या, ती कोणाची आहे ही, द्या पलीकडे, असू दे, शांतपणे बसा, बिंदास. तर योगासनं केल्यानंतर तुमचे हे कमी येणार नाहीये. तर आसनांबरोबर योगिक डाएट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आता काय आहे योगिक डाएट? तर योगिक डाएट दोनच गोष्टीचा आहे. असा सगळ्यात महत्वाचं आहे, हाताच्या परळावर बसेल इथपर्यंतच आहार घ्यायचा आहे. सांगितलेलं आहे, पतंजलीनी सांगून ठेवलेलं आहे की हाताच्या परळावर बसेल एवढीच काय असेल ती रोटी, भाकरी, भात, भाजी जे काही त्याच्यावर बसेल आणि त्याच पद्धतीने तुम्ही खायचंय. तर तुमचा हा डाएट हा आहे. आणि इट शुड बी अ सात्विक. त्याच्यामध्ये मॅक्सिमम तुम्ही फायबर इनटेक, ज्याला आपण काय नॅचरल थिंग्स, कारण हे जे काही एन्शियंट पिरियडमध्ये झालं तेव्हा ते काही फार पकवणं बिकवणं, फ्रीजिंग बिझिंग असलं काही नव्हतं. पण आपल्याकडे आता खूप काही पद्धती आहेत. ॲटलिस्ट आपण हे करू शकतो, मिताहार करू शकतो. जेवढी मला एक भाकरीची भूक आहे त्याच्यापेक्षा मी 4 घास कमी खातो. वेट लॉस करायचं आहे, कोलेस्ट्रॉल कमी करायचं आहे, तर ह्या सगळ्यासाठी यौगिक डाएट, की ज्याला सात्विक डाएट, ताजा तुझं भाजी आणून लागलीच केलेली. मी एकदाच भाजी मंडईत जाते, फ्रीज पूर्ण डम करून ठेवते आणि रोज त्यातली भाजी काढते आणि करून खाते. दिस इज नॉट कॉल्ड अ योगिक डाएट. मी रोज कंपल्सरी करते, पण माझ्याकडे ज्यूस पिला जातो, पण ट्रॉपिकानाचा ज्यूस पिला जातो. हा योगिक डाएट नाही. मी फक्त ज्यूसवर राहते, पण रोज ट्रॉपिकानाचा पिते. मी बाकी काहीही करत नाही, मी गुळाचा चहा घेते. पहिलं आहे ते म्हणजे रिफाइंड योगिक डाएटमध्ये आहे हाताच्या परळा एवढं बसेल एवढं जेवण, त्याच्यामध्ये भाज्या, सॅलडचं प्रमाण, म्हणजे ज्याला फायबरचं प्रमाण जास्त पाहिजे, तो सात्विक पाहिजे. तो बनवताना तुमची मानसिकता पण तेवढीच पाहिजे. म्हणून तर म्हणतात ना, फोडणी देताना राम म्हणून फोडणी द्या. म्हणजे जे काही तुमचं देवाचे, आप बिस्मिल्लाह कर, क्या बोलते आप, बिस्मिल्लाह. बिस्मिल्लाह क्या क्या है कि अल्लाह का जो कुछ है वो अल्लाह का है, उससे ही शुरुआत करो, अच्छी शुरुआत करो. तो अशा पद्धतीने तुम्ही जर केलं तर त्या सात्विकता ती उतरते. आणि सगळ्यात महत्वाची बाब असते ती म्हणजे इट शुड बी फ्रेशली कुक्ड. प्रिझर्वेटिव्ह आणि ह्याच्यापासून शक्यतो लांब राहा. हे अशा सगळ्या गोष्टी केल्यात तर योगा कार्डियक पेशंटना मदत करतो. त्यामुळे योगासनं करणं ही गरजेची बाब आहे. मी प्रत्येक पेशंटला सांगते
की जीवनाला अविभाज्य घटक, जीवनामध्ये व्यायामाला अविभाज्य घटक समजा, पण व्यायाम रोजचा केल्यानंतर 45 मिनिट ते 1 तास तुम्ही चालून आल्यानंतर 15 ते 20 मिनिटं आसनासाठी द्या. याने तुमचं स्ट्रेचिंग चांगलं होणार आहे, मसल रिलॅक्स होणार आहेत, कुठलेही स्ट्रेस लेवल वाढवणार नाहीत. म्हणून मी सांगितलं की योगा करायचंय तर नुसते आसनं म्हणजे योगा नाही, योगा स्टार्ट्स फ्रॉम युअर यम नियमाज. ओके, मी आता हे सगळं सांगितलंय. जर नाही लक्षात राहिलं पुन्हा तुम्ही माझे ह्याच्यावर बघू शकता, व्याख्यानं परत बघू शकता. त्यामुळे ह्याच्यात कुणाला काही शंका आहे का, नाही समजलं, नाही पटलं, कळलं नाही, पुन्हा एकदा ह्या समजून सांगाल का? मला नाही वाटत. त्यामुळे आता पण करूया आपण. एक दिवस योग डे नाही. इंटरनॅशनल योगा डे इज फॉर एव्हरी डे. माय योगा इज फॉर एव्हरी डे. मी तुम्हाला माझं स्वतःचं एक उदाहरण सांगते. एक काळ असा होता की जेव्हा मला आर्थरायटिसचा अटॅक बसला, त्याच्यानंतर माझं एक बोन फ्रॅक्चर झालं एका गुडघ्याचं, एकीकडे लिगामेंट इंजुरी झाली. सो मेनी थिंग्स आर हॅपन विथ मी. बिफोर दॅट आय यूज टू मी डेली माझं कमीत कमी 8 ते 10 किलोमीटर मी चालत होते रोजची. अगदी आरामात मी 108 100 सूर्यनमस्कार आरामात घाले, नॉनस्टॉप, कुठे थांबणं नाही, काय नाही, काय नाही. रोज मॅरेथॉन रनर मी, कबड्डीची नॅशनल प्लेअर होते, खो खो प्लेअर होते. एवढ्या सगळ्या याच्यातनं जेव्हा मला सांगितलं की आता तुमचे गुडघे तुम्ही फोल्ड करायचे नाहीत, जम्पिंग मुवमेंट करायचे नाहीत, आय थँक्स टू योगा. माझी CCYची जी डिग्री आहे ती योगामधलीच आहे. कैवल्यधाम योग इन्स्टिट्यूटमध्ये 2007 मध्ये हे सगळं नॉलेज घेतलं होतं आणि ते अजूनही रेग्युलर आहे. त्यामुळे ॲटलिस्ट बाकी कुठले आजार लवकर अजून आलेले नाहीये. सो माय डिअर फ्रेंड्स, कृपा करून गुडघे दुखतात म्हणून बसायचं नाही. गुडघे न हे करता सुद्धा समजा मी चालूच शकत नाही, दम खूप लागतोय, डॉक्टर मला गुडघ्यांमुळे चालता येत नाहीये, थोडं चाललं की छातीत दुखतं, दम लागतो. अशा सगळ्या पेशंटसाठी जसं पुन्हा प्रिव्हेंटिव्ह मध्ये आम्ही EECP तुम्हाला देतो, दॅट इज एनहान्स एक्सटर्नल काउंटर पल्सेशन. अशा पेशंटच्या मध्ये तुम्हाला नॅचरली चालू शकत नाहीये, तर तीच क्रिया आपण त्या पेशंटवर EECP मधून घेत असतो. त्यामुळे तुमचं इथे बरेच पेशंट आहेत EECP घेणारे की तुमची पंपिंग कॅपॅसिटी वाढलेली आहे, तुम्हाला चालण्याचं स्पीड वाढलेलं आहे, दम लागत नाहीये, छाती दुखत नाही. हा पार्ट एक जरी झाला तरी त्याही लोकांसाठी मी सांगते की कृपा करून कंपल्सरी आसनं करायला शिका. ते तुम्हाला काहीही प्रॉब्लेम मिळणार नाही. जर आसनं करायला शिकलात तर जरी तुम्ही बाहेर फिरायला नाही गेलात तरी तुमच्या शरीराची फ्लेक्झिबिलिटी राहील. ठीक आहे, थांबूया. थँक्यू. काही शंका नाही आहे ना? बंद करून टाक. ओके.